जमलेल्या सर्व श्रोतांना क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, आज आपण एक नव्या विषयाच्या अनुषंगाने बोलणार आहोत. विषय असा आहे की आज 2025च्या घडीला जात वास्तव आणि नातेसंबंध या अनुषंगाने आपण बोलणार आहोत की 2025 हे वर्ष सुरू झालेलं असताना भारत देशामध्ये जात आणि नातेसंबंध या अनुषंगाने होणाऱ्या संपूर्ण स्थित्यंतरांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. चॅनल जर आपल्याला आवडत असेल तर नक्की लाईक कराल, सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा बाळगूयात. भारत देशामध्ये जात आणि नातेसंबंध यांचा प्रामुख्याने उल्लेख होत असतो. मुळात नातेसंबंध हे जाती अंतर्गत व्हावेत असा सुद्धा अट्टहास आपल्यास प्रामुख्याने पाहायला मिळतो आणि त्याच अनुषंगाने भारतीय समाज व्यवस्थेची संरचना झालेली आपल्याला पाहायला मिळते. आज 2025च्या नववर्षाच्या सुरुवातीला देखील विज्ञान, तंत्रज्ञान आणि IT ह्या युगामध्ये सुद्धा, आजच्या एवढ्या तंत्रज्ञानिक युगामध्ये सुद्धा दुर्दैवाने जात वास्तव आपल्याला नाकारता येत नाहीत. प्रमुख कारण असं की प्रमुख लक्षण आपण पाहतो आहोत, जेवढी जात मोठी तेवढी सामाजिक प्रतिष्ठा मोठी अशी धारणा आपल्या काही लोकांची झालेली आपल्याला पाहायला मिळत असते. आपल्या देशामध्ये तरी सुद्धा जातीअंतर्गत विवाह होऊन कुटुंब व्यवस्था प्रस्थापित झालेली पाहायला मिळते की जेवढी जात मोठी तेवढी त्या जातीच्या लोकांची प्रतिष्ठा मोठी अशी एक वैचारिक बैठक काही लोकांची असते आणि त्याच अनुषंगाने मग जाती अंतर्गत विवाह होऊन कुटुंब व्यवस्था प्रस्थापित झालेली भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. भारतीय सामाजिक व्यवस्थेमध्ये राजकीय आणि सांस्कृतिक, आर्थिक या सर्व संस्थेमध्ये जात वास्तव आपण नाकारू शकत नाही. हे मात्र वास्तविकता आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जात वास्तव आजपर्यंत तरीही कुणीही पूर्णपणे नष्ट करू शकलेलं नाही. हे सर्व राजकीय घडामोडी आज पावतो जाती आणि धर्म ह्या दोन गोष्टीमध्येच अडकून पडलेल्या दुर्दैवाने आपल्याला पाहायला मिळतात. सर्व राजकीय पक्षामध्ये, किंबहुना असं आपल्याला म्हणावे लागेल की सर्व राजकीय पक्षांच्या अजेंड्यामध्ये उघड जरी नसले तरी गुप्तपणे जात व्यवस्था सुरू राहावी अशीच राजकीय आकांक्षा प्रमुख पक्षांची आपल्याला पाहायला मिळते. जाती अंतर्गत होणारे संपूर्ण वैचारिक व्यवस्थेचं सादरीकरण हे वेगवेगळ्या मूल्यांच्या निश्चित जडणघडीने आपल्याला पाहायला मिळतं. परंतु आज घडीला 21व्या शतकामध्ये जाती अंतर्गत होणारे वाद, त्यातनं होणारे नैराश्य हे नक्कीच आपल्या सदृढ भारतीय समाज व्यवस्थेला साजेसं नाही. नातेसंबंध प्रस्थापित करताना विवाह होऊन प्रामुख्याने नातेसंबंध प्रस्थापित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. कुटुंब संस्थेचा उदय हा प्रामुख्याने विवाह संस्थेच्या अनुषंगाने झालेला मिळतो की जिथे विवाह संस्था निर्माण झाली तिथून पुढे कुटुंब संस्थेचा उदय झालेला पाहतो. आणि ही विवाह संस्था जात संस्थेच्या अंतर्गत निर्माण झालेली दुर्दैवाने आपल्याला पाहायला मिळते. कुटुंब संस्थेचा मूळ गाभा हाच प्रामुख्याने जात या वास्तवात निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आज काही समाज मोठ्या पद्धतीने जातीसाठी भांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. जातीच्या मूल्यांसाठी, जातीच्या मिळकतीतनं होणाऱ्या स्वार्थासाठी काही लोक भांडलेले आपल्याला मिळतात. परंतु जाती अंताच्या लढ्यासाठी भांडणारे फार कमी आपल्याला पाहायला मिळतात. मुळामध्ये जाती अंताची लढाई व्हावी असा विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वगळता एकाही नेत्यांनी या राष्ट्रामध्ये मांडलेला आजपर्यंत दुर्दैवानं आपल्याला दिसून येत नाही. केवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच जाती अंताची लढाई ही भारतीय राज्यघटनेमध्येच लिहून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्या सामाजिक प्रश्नाची सोडवणूक जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला विज्ञाननिष्ठ उपक्रम राबवावे लागतील आणि विज्ञाननिष्ठ उपक्रम बाळगताना आपल्याला विज्ञानाच्या दिशेने जावे लागेल. जाती नष्ट करायच्या असतील तर आपल्याला विज्ञाननिष्ठ उपक्रमाद्वारेच जाती अंताची लढाई
हे पाहायला मिळते. मुळात ही एक जात ही एक अंधश्रद्धा आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. जसे मी मागाशी म्हटलं की जाती नष्ट व्हाव्यात म्हणून जागतिक पातळीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वगळता एकही मोठा नेता लढलेला आपल्याला दिसून येत नाही. कारण दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की इथली समाज व्यवस्था ही जाती अंताच्या लढण्यासाठी पोषक आहे का, किंबहुना इथली समाज व्यवस्थेमध्येच वर्ण व्यवस्था प्रस्थापित असल्या कारणाने जाती अंताची लढाई या देशासाठी फार मोठी कठीण कार्य आहे असं आपल्याला दुर्दैवानं म्हणावे लागेल. नातेसंबंध मध्ये देखील दुरावा आहे. 2025 मधील दुसरं एक फार सामाजिक स्थित्यंतर आपल्याला पाहायला मिळत आहे की नातेसंबंधामध्ये फार मोठ्या पद्धतीने दुरावा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याचशा समाजशास्त्रज्ञांना असं दिसून येतं की ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाच्या काळामध्ये नातेसंबंध टिकवून ठेवणे हे फार मोठी जिकिरीची आणि अवघड झालेलं दिसतंय. नातेसंबंध अंतर्गत काम करणाऱ्या बहुतांशी मानसशास्त्रज्ञांना देखील असे वाटते की यात मुख्य घटक हा पैसा आहे आणि पैसा आणि प्रतिष्ठा हे दोन घटकामुळे नातेसंबंधामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये विस्कटलेलापणा आपल्याला दिसून येतो. समाजशास्त्रज्ञाच्या अभ्यासात प्रामुख्याने नातेसंबंध दुरावण्यातच जात वास्तव आणि त्यातून येणारी उदासीनपणा हे देखील एक कारण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. लग्न व्यवस्थेमध्ये दिसून येणारे विवाह विच्छेदन जसे की घटस्फोट आहे याचे देखील प्रमाणापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणावरती होणारा आव्हान आपल्या समाज व्यवस्थेला स्वीकारायचं आहे. ही घटस्फोटाची कारणे काय आहेत आणि त्याचा मुळाशी काय कारण असल्या कारणाने घटस्फोट घडून येतात याचा समाजशास्त्रज्ञांनी अभ्यास केला असता काही महत्वाच्या गोष्टी प्रामुख्याने दिसून येतात. त्यामध्ये देखील प्रमाणापेक्षा जास्त असणारा पैसा आणि त्यातनं येणारा स्वैराचार आणि दांभिकता आणि अहंकार ह्या काही कारणामुळे कुटुंब व्यवस्थेतील नातेसंबंध प्रस्थापित होताना आपल्याला बऱ्याचशा प्रश्न निर्माण झालेले पाहायला मिळतात आणि दुर्दैवाने आपण या सर्व घटकांवर आज मात करण्यात कुठेतरी कमी पडत आहोत. याचाही या ठिकाणी अभ्यास आपल्याला करावा लागेल. संपूर्ण समाज व्यवस्था नैराश्याच्या गर्तेमध्ये काही फार प्रमाणात जाताना दिसते आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये येणारी नैराश्याची भावना ही थोड्याफार प्रमाणामध्ये बऱ्याच अनुषंगाने दिसून येत आहे की ही नैराश्याची आवश्यकता का घडावी आणि ह्या नैराश्याच्या अनुघटकेमुळे इथली समाज व्यवस्था ही विस्थापित झालेली आपल्याला पाहायला मिळेल. हे जर नैराश्य आपल्याला थांबवायचं असेल तर आपल्याला नातेसंबंधावरती काम होणं अपेक्षित आहे आणि नातेसंबंधावरती काम होणं असं आपल्याला अपेक्षित असेल असं वाटत असेल तर आपल्याला सामाजिक स्वास्थ्य सुरक्षित ठेवणं तेवढंच आवश्यक आहे. हे सामाजिक स्वास्थ्य आपल्याला तेवढं सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्याला जाती अंताच्या लढाईकडे वळणं हे क्रमप्राप्त असेल. मुळामध्ये जाती अंतर्गत होणारे वाद आणि जाती व्यतिरिक्त होणारे वाद ह्या संपूर्ण सामाजिक प्रश्नाचा अभ्यास केला असता असं आपल्याला दिसून येतं की मूलतः अस्थिर होणारे माणसाचं मन हे विषमतेच्या मार्गामुळे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून आम्ही समतेच्या मार्गाने चालण्याचा संदेश समाज घटकांना देत असतो. समतेच्या मार्गाने गेल्यामुळे जात्यंताची लढाई आपल्याला मोठ्या प्रमाणावरती लढता येईल. त्याचबरोबर नातेसंबंध सुद्धा सदृढ प्रस्थापित होऊन निकोप समाज व्यवस्था निर्माण झालेली आपल्याला लवकरच पाहायला मिळेल. ह्या सगळ्या व्यवस्थेच्या मुळाशी जाऊन आपला अभ्यास होणं अपेक्षित आहे आणि मानवतेच्या अभ्यासाचा मानवतेच्या अंगाशी जाऊन सर्व घटकांचा आपल्याला अभ्यास करून समाज व्यवस्थेशी जुळवणूक करून एक नवनिर्माण राष्ट्राची निर्मिती आपल्याला करायची असेल तर आपण मानवतेच्या सदनीतीच्या आणि सदाचाराच्या मार्गाने जाणं अपेक्षित आहे. हे सर्व करत असताना जातीअंताची लढाई, जात धर्म याचा असणारा भेदाभेद, स्त्री पुरुष याच्या होणारी विषमता, जातीमुळे निर्माण झालेली विषमता, धर्माधर्मामध्ये निर्माण झालेली विषमता नष्ट करून आपल्याला त्याच्या जागी समता, न्याय, बंधुता हे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्काच्या गोष्टी आपल्याला रुजवणूक करायची आहे आणि त्याच अनुषंगाने आपण विज्ञाननिष्ठ राज्याची निर्मिती करू आणि आपल्या देशाची निश्चितच आपण प्रगती करू अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. जय भीम, जय भारत, धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा
थँक्यू सो मच.